मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी सर आपल्यासोबत आहेत. सर, मतदानाचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे, सगळी यंत्रणा तुम्ही मुंबईतली हाताळताय, कशा पद्धतीनं नियोजन आहे या सगळ्या यंत्रणेचं निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबई महापालिकेने केलं? आज सकाळी 7:30 पासून या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सर्व मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे. 10,100 पेक्षा जास्त मतदान केंद्र या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. पूर्वीच्या निवडणुकांपेक्षा ही मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावरती जास्त आहेत. या ठिकाणी मतदारांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, मग त्यांचा प्रवेश असेल, स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल आणि या व्यतिरिक्त वैद्यकीय सुविधा या देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत महापालिकेतर्फे. पोलिसांतर्फे जवळपास 25,000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था याचं देखील पूर्ण नियोजन या ठिकाणी सर्व यंत्रणांनी मिळून केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की मतदान आजचं आणि उद्या जे आपलं मतमोजणी होणार आहे याचं पूर्ण नियोजन आणि व्यवस्थित आता महापालिका आणि इतर सर्व यंत्रणा यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये काही भागांमध्ये EVM मशीन जे आहेत ते बिघाडच्या घटना समोर येताना पाहायला मिळतात. त्यासाठी बॅकअप यंत्रणा कशी तुम्ही ठेवली आहे? आणि दुसरी गोष्ट, संध्याकाळी जेव्हा 5:30 वाजता मतदान संपतं तेव्हा गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली अनेक मागील निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली होती. त्यासाठी नियोजन कसं आहे? या बाबतीत मी सांगू इच्छितो की निवडणूक आयोगाकडनं अशा प्रसंगी काय करायचं याची पूर्ण व्यवस्थित नियमावली तयार केलेली असते. आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी झोनल ऑफिसर, ज्याला आपण प्रभाग अधिकारी असं म्हणतो, त्यांच्याकडं आपण हे काही EVM हे आपण बॅकअपसाठी दिलेले असतात. त्याच्यामुळं एखादं मशीन जर बंद पडलं तर ते ताबडतोब त्या ठिकाणी दुसरं मशीन उपलब्ध करून दिलं जातं. आपल्याला कल्पना आहे की जवळपास 12,000 मशीन या मुंबईच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरले जात आहेत. तर त्याच्यामुळं, आणि ते शेवटी मशीन आहे त्याच्यामुळं काही ठिकाणी ते बंद पडू शकतं, पण ताबडतोब त्याला पर्यायी मशीन उपलब्ध करून देण्याची आमची नियोजन आहे, तयारी आहे. आमचे त्याप्रमाणे जे सगळे निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा बाकी जो या ठिकाणी असणारे मतदान प्रक्रियेमध्ये असणारे लोक असतील त्या सर्वांचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तक्रार येईल त्या ठिकाणी ताबडतोब त्याच्यावरती उपाययोजना करण्यात येईल. एक शेवटचा प्रश्न, पाडू मशीन जी आहे ती आणलेली आहे. आक्षेप असा होतोय की राजकीय पक्षांना तुम्ही विचारात न घेता ही मशीन जी आहे ती वापरताय असा एक आरोप झाला. त्याला स्पष्टीकरण काय द्या? निवडणूक आयोग आणि हे मशीन तयार करणारी जी केंद्रीय सरकारची कंपनी आहे, भारत सरकारची कंपनी बेल, जे पहिल्यापासून ज्या वेळपासून मशीन हे निवडणुकीसाठी वापरण्यात आले तेव्हापासून बेलतर्फे हे मशीन वापरले जातात. तर त्यांनी आमच्या लक्षामध्ये असं आणून दिलं की मतमोजणीच्या वेळेला जर एखाद्या मशीनचा डिस्प्ले खराब झाला तर तुम्हाला पर्यायी मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी मी 2 गोष्टी सांगू इच्छितो की पाडू हे जे मशीन आहे हे मशीन मतदानासाठी वापरण्यात येणार नाही. त्याचा मतदान प्रक्रियेशी काहीही संबंध नाही. मतमोजणीच्या वेळेला जर एखाद्या मशीनचा डिस्प्ले खराब झाला तर ज्याला आपण बॅकअप म्हणतो ते बॅकअपसाठी हे फक्त मशीन वापरलं जाईल. एकंदर 12,000 जे मशीन आपण वापरतोय त्याच्यामध्ये हे जास्तीत जास्त 140 मशीन आपल्याला निवडणूक आयोगाने आणि कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा देखील वापर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच केला जाईल. या सर्वांच्यासाठी आम्ही राजकीय पक्षांची बैठक घेतलेली होती, माध्यम प्रतिनिधींची बैठक घेतलेली होती. त्यांच्यासमोर हे मशीन कसं आहे हे देखील आम्ही दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं सर्वांना विश्वासात घेतलेला आहे आणि सर्वांचा याच्यामध्ये आम्हाला सहकार्य राहील. तरी देखील मी परत सांगू इच्छितो की कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे या मशीनचा वापर 0.5% सुद्धा कमी होणार आहे. धन्यवाद सर. साहजिकच आहे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्यासोबत होते. संपूर्ण मुंबई महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीनं राबवली जाते याची माहिती त्यांनी दिलेली पाहायला मिळाली. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.